सर्वांना माझा जय भीम। माझे नाव सुरेखा पंढरी वासनिक। मी नागपूर विद्यापीठातील 2023 ची पीएचडी स्टुडंट आहे। आज 2026 आहे। आम्ही इथे 31 मार्च 2026 पासून साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। आज आमचा आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे। आमरण उपोषणाचा आज हा टप्पा का आमच्यावर आला? सगळ्यात महत्त्वाचं तर 2023 चे विद्यार्थी पीएचडी विद्यार्थी असताना सुद्धा आजपर्यंत आमची अधिछात्र वृत्तीची जाहिरात शासनाने प्रसिद्ध केली नाही। त्यानंतर आज 26 आलेला आहे। 2023, 24, 25 या तिन्ही वर्षाची अद्यापही जाहिरात आलेली नाही। मी शासनाला सांगू इच्छिते की सर्वप्रथम या तिन्ही वर्षाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी। तसेच आम्ही 2023 चे विद्यार्थी माझं स्वतःचं सोनं मोडून सर्व पीएचडीचं जे काही काम आहे ते मी पूर्ण करत आहे। आमच्या कॉलेजच्या फी, रिसर्च पेपर, तसेच माझं फील्ड वर्क यासाठी मला अतोनात खर्च आलेला आहे। यासाठी मी जवळपास माझं 7-8 तोडे सोनं मोडून मी माझं पीएचडीचं काम पूर्ण केलेलं आहे आणि या शेवटच्या टप्प्यात माझ्याकडे एकही रुपया नाही आहे। त्यामुळे मी आज पवित्रा घेतला की आमरण उपोषण करायचं आणि जोपर्यंत हे शासन आमची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे तोपर्यंत मी इथनं हटणार नाही। आणि आजच्या शासनाला, प्रशासनाला मी सांगू इच्छिते की कलम 46 असं म्हणतं की SC/ST समाजातील विद्यार्थी जर उच्च शिक्षण घेत असेल तर शासनाने आणि केंद्र शासनाने उच्च शिक्षणासाठी त्यांना फेलोशिप द्यायला पाहिजे। आणि आमची ही फेलोशिप आमच्या हक्काची फेलोशिप असून सुद्धा 2023 पासून आमची कुठलीही जाहिरात आलेली नाही। आज 2026 उजाडलेला आहे। तुम्ही आज बघत आहे की आम्ही 8-10 दिवसापासून भारतीय ऑफिस समोर साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। तरीही आमच्या सोबत कुठलाही शासन किंवा प्रशासन आतापर्यंत कुठल्याही चर्चेबाबत किंवा चर्चा करायला आमच्या समोर आलेले नाही। आणि आज सकाळपासून तर आतापर्यंत आमरण उपोषणासाठी मी एक महिला म्हणून नागपूरवर येऊन इथे मी बसलेली आहे। तरीही माझ्यापर्यंत कुठलेही अधिकारी किंवा शासन माझ्यापर्यंत चर्चा करायला आलेले नाही आहे। मी शासनाला एक विनंती करते आहे की आमची 2023, 24, 25 ची जाहिरात लवकरात लवकर तात्काळ प्रसिद्ध करावी। तसेच 31 ऑक्टोबर 2025 ला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग घेतली गेली त्या मीटिंग मध्ये ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या जाचक अटी सर्वप्रथम रद्द कराव्या। त्यामध्ये अटी अशी आहे की फक्त नेट पास आउट पाहिजे। आम्ही 2023-24 चे विद्यार्थी 95% पेट एक्झाम वर क्वालिफाय झालेलो आहोत। त्यानंतर आमचं सेट आणि नेट आम्ही क्वालिफाय आहोत। तरीही त्यामध्ये ती अट लावली गेली आहे की फक्त नेट पास आउट, ती अट रद्द करावी। त्यानंतर दुसरी अट की त्यांनी 35 वर्षाचा क्रायटेरिया टाकलेला आहे। असिस्टंट प्रोफेसर किंवा पीएचडी करत असताना SC/ST किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांना वयाची अट नाही। 2022 पर्यंत आतापर्यंत शासनाने सरसकट फेलोशिप दिली आणि 2023 ला सारथी, महाज्योती, टार्टी या सगळ्या संस्थांच्या मुलांना सरसकट फेलोशिप दिली आणि आमच्यावरच अन्याय का, हा माझा प्रश्न आहे। त्यानंतर शासनाने पुन्हा एक त्यामध्ये जाचक अट टाकलेली आहे की जर शासनाच्या उपयोगाचा पीएचडीचा विषय असेल तर अशाच विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप लागू करू। माझं शासनाला एक खूप मोठं असं हे आहे की ज्या दिवशी आम्ही पीएचडी धारक विद्यार्थी क्वालिफाय होतो त्यावेळेस आम्ही पेट, सेट, नेट या एक्झाम देऊन पास होतो। त्याही नंतर विद्यापीठातून आम्हाला RSC आम्हाला पास व्हावं लागतं। त्यानंतर आमचा RRC कोर्स हा जो 8 दिवसाचा असतो तो पास व्हावा लागतो। त्याही नंतर आमचा व्हायवा होतो आणि आमच्या विद्यापीठातून 5 लोकांची एक कमिटी बसली जाते आणि त्या कमिटीमध्ये आमचा विषय ठरवला जातो। आमचे गाईड आमचा वारंवार विषय पाडून आमचा तो विषय बघतो आणि त्यानंतर तो आमचा RRC मध्ये आमचा विषय एक ग्राह्य धरला जातो आणि आमचं एक पर्टिक्युलर एक लेटर बनतं की तुम्ही यस क्वालिफाय आहे पीएचडी करण्यासाठी। पण आजचं शासन म्हणतं आहे की जर तुमचा विषय शासनाच्या कामाचा असेल तर आम्ही तुम्हाला फेलोशिप देऊ। मी एक 2023 ची विद्यार्थिनी आहे। आज मी सोशल वर्कर म्हणून ऍज अ काउन्सिलर म्हणून 25,000चा जॉब सोडून फुल टाइम पीएचडी करते आहे।
मी आज 1 रुपयाचा कुठलाही रोजगार न करता पीएचडी करत आहे. हाल अपेक्षा करून सोनं मोडून मी पीएचडी करत आहे. तर मला शासनाला हे म्हणायचं आहे की माझा जो वेळ गेला, माझा पैसा गेला, माझा टाइम गेला, शासनाने मला व्याजासहित माझा पैसा द्यावा आणि जर ते मला सामावून घेत असेल तर मला एक नोकरी पण द्यावी, कारण मी पेट सेट आणि पीएचडी धारक विद्यार्थिनी आहो. त्याही नंतर मी शासनाला हे सांगू इच्छिते की 2023 मध्ये जी जाहिरात आलेली होती त्यामध्ये सारथी महाज्योती तारटी या विद्यार्थ्यांची जाहिरात आलेली आहे. ते विद्यार्थी सरसकट फेलोशिप घेत आहे. मग आमच्या बार्टीच्या विद्यार्थ्यावर अन्याय का? आणि आज 3 वर्ष उलटून गेलेले आहे. आमच्याजवळ 1 रुपया नाही पीएचडी करण्यासाठी. आम्ही आंदोलन लढावं की पीएचडी करावं? मी 12 डिसेंबरला विधान भवनवर मोर्चा काढला होता. तिथे माननीय शिरसाट साहेब बोलले होते. मी स्वतः साहेबांसोबत 20 मिनिटाची व्हीसी केली आणि तिथे साहेब बोलले होते की आम्ही 15 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करू. पण आज 15 दिवसाचे आज 9 एप्रिल आली आणि आजच्या शेवटच्या टप्प्यावर मी एक महिला म्हणून आमरण उपोषणाला बसते आहे आणि माझी कुठलीच दखल घेत नाही आहे. तर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, आंबेडकरवादी संघटनेला आणि आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या पीएचडी धारक विद्यार्थ्यांना आव्हान करते की आम्हाला तुम्ही सपोर्ट करावा आणि या शासनाला जाग आणावा की आज जे उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कसे भरकटत चाललेले आहे. आज सर माझ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जर या 13 एप्रिल पर्यंत जर या शासनाने आमची जाहिरात प्रसिद्धी केली नाही तर मी 13 तारखेला आत्मदहनाचा इशारा देतो आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय फुले, जय आंबेडकर, जय सावित्रीमाई. जय भीम सर्वांना. मी विमल निवृत्ती जमदाडे. मी 2023 ला एक्झाम दिली होती पेटची. 2023 पासून आमचं ARC झालं 24 ला, 25 ला आमचं RRC झालं आणि 26 ला आमचा याचा रिपोर्ट आलेला आहे. तर 2023 ते 25 पर्यंत किंवा 26 पर्यंत माझं पीएचडी पूर्ण झालेलं असतं. तर हा जो गॅप आहे आणि हा जो मी जो केलेला खर्च आहे, डॉक्युमेंट काढण्यापासून ते माझं सगळे जे हे केल्यापासून जो मी खर्च केलाय, माझी कॉलेजची फीस भरली मी माझा अडचण असताना, 13, 14, 15 हजार रुपये माझे गेले, येण्या जाण्याचे गेले, बाकीचा खर्चही गेला. तर हा जो गॅप आहे आणि एवढ्या टाइमात माझं पीएचडी कम्प्लीट झालं असतं तर ते पण झालेलं नाहीये. आणि आता मी याच्यामध्ये 2025 चे जे फॉर्म निघणार त्याच्यामध्ये मी बसणार आहे. पण मग हा जो प्रॉब्लेम आहे तो माझा प्रॉब्लेम नाहीये. तर आणि मी एक माझा अनुभव म्हणून सांगत आहे. माझा आता सध्याचा जो प्रॉब्लेम आहे, मी सध्या घराच्या बाहेर आहे, माझ्या घराला लॉक आहे. सगळ्यांनी जाऊन बघायचं आणि मी सगळ्या म्हणजे जे हे आहेत नेते वगैरे आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो. सगळ्यांनी आम्हाला सामान्य माणसाला कोणीच मदत केलेली नाहीये, आतापर्यंत मदत केलेली नाही. तर हा माझा हक्काचा पैसा आहे. मी घराच्या बाहेर निघल्यानंतर अभ्यास करून पेट पास होऊन तरी 2023 पासून आतापर्यंत काहीच झालेलं नाही. आणि आता फॉर्म जरी निघले तर मी भरू शकते का नाही याचाही मला अंदाज नाहीये, कारण हे शासनाने लेट केलेलं आहे. माझा प्रॉब्लेम नाहीये. तर माझं एकच म्हणणं आहे आता की मी आता सध्या घराच्या बाहेर आहे. माझ्या स्वतःच्या हक्काचे पैसे मला पाहिजेत आणि मला पूर्ण दिले तरी चालतील. माझं लॉक उघडण्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे, त्याचं फळ मला मिळावं. आणि माझे 2 मुलं घराच्या बाहेर आहेत सध्या. माझ्या घराला फक्त 10-15 लाखासाठी लॉक केलेला आहे सर. मग मी काय करायचं आता? याच्यावरती शासनाने माझा प्रॉब्लेम हे केला पाहिजे. मी सगळ्यांना मदत मागितली. इथले जेवढे पुण्यातले जे मेन माणसं आहेत त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर मॅडम आहेत, रुपाली वायकर मॅडम आहेत. आम्ही 100 जणांना ईमेल केलेले आहेत. सगळे ईमेल वगैरे सगळं माझ्याकडे डिटेल्स आहेत. कोणीही आमची दखल घेतली नाही. आम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटलो. ते संजय जगताप सर आहेत, त्यांनी आम्हाला साधं लोन पण सँक्शन करून दिलेलं नाही. सामान्य माणसाला मला एवढंच सांगायचंय की सामान्य माणसाला इथं कोणीही मदत करत नाही. तर माझे हक्काचे पैसे मला देण्यात यावेत एवढी माझी विनंती आहे. जय भीम. हा आता इथून पुढे जर असं दरवर्षी लढायला लागलं तर पैसे कुणी द्यायचे? हा खर्च सगळं सरकार देतं का आम्हाला? आमच्या तळागाळातली मुलं आहेत. आणि हा बाबासाहेबांनी बार्टीचा जो हे काढलेला आहे, बार्टीतर्फे जो काढलेला आहे तो सामाजिक म्हणजे जे सोशल हे म्हणतात त्याला मागासले, याच्यासाठी हे काय आर्थिक शोषण म्हणून स्कॉलरशिप अशी दिलेली नाही. ही फेलोशिप सामाजिक मागासलेल्यांसाठी आहे. तर तो आमचा हक्क आहे. आमची मुलं शिकतात, कशासाठी शिकतात? माझं BPEd झालेलं आहे, BEd झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. तरी मी घरी आहे का आमच्याकडे डोनेशन द्यायला नाही. असे आमचे सगळे मुलं आहेत की त्यांच्याकडे डोनेशन भरायला पैसे नाहीत. आणि हा एक मुद्दा आहे,
सर्व सगळं द्यायला पाहिजे, वयाची आठ नसली पाहिजेत आणि जे मुलं आता सध्या CSB वर काम करतात त्यांनाही फेलोशिप भेटली पाहिजे आणि 2025 पर्यंतचे सगळे फॉर्म निघले पाहिजेत बिना काही अटीशिवाय आणि दरवर्षी हे लढायला लावायला नाही पाहिजे आम्हाला. आमच्या मुलांना दरवर्षी लढण्यासाठी वेळ पण नाहीये आणि आम्ही एवढे आर्थिक साक्षर नाहीयेत आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम पण नाहीयेत. एवढं माझं म्हणणं आहे. थँक्यू. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट दैट इज बाटी के सामने सम्माननीय आदरणीय अम्बेडकर एक एक्टिविस्ट और डॉक्टर होने का प्रदेश में रह बैठे वाला सम्माननीय आदरणीय सुरेखा मेश्राम वासनिक मैडम और सुवर्णा हटोले मैडम के नेतृत्व में और पूरा महाराष्ट्र के कोने कोने से आए हुए रिसर्च फेलोशिप के कैंडिडेट्स 2023, 24, 2025 और 2026 के एनरोल किया हुआ रिसर्च फेलोशिप द्वारा आमरण अनशन पुकारा है. एक सामाजिक कार्यकर्ता नाते कुछ काम से मैं इधर भारती में आया, कुछ अधिकारियों से मिलने के लिए आया. वो टाइम पर मैंने देखा इधर एक आंदोलन चल रहा है. ये आंदोलन में शामिल होते हुए उनसे रूबरू करते हुए पत्रकारों को वार्ताविनिमय करते हुए मुझे मालूम पड़ा है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मानववादी लोगों से लड़ा करते हुए एक सामाजिक परिवर्तन देश में किया है. एक सामाजिक परिवर्तन करते हुए उन्होंने समाज प्रबोधन के काम पूरे बड़े पैमाने में 1956 में धार्मिक परिवर्तन करते हुए, सामाजिक परिवर्तन करते हुए उन्होंने एक उम्मीद रखा था डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने, क्योंकि मेरे समाज के कुछ गौर गरीब लोगों का, गौर गरीब बच्चों का उन्नति होंगे, और शासनकर्ता होंगे और पढ़े लिखे होंगे, वो करते हुए हमारा बाकी आने वाला टाइम के समाज के बच्चों को उन्नति करेंगे, ये अपेक्षा रखते हुए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बहुत कुछ बात करते रहे, उधर शासन किया है. और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संस्थे में बैठे हुए कोई दलाल लोग हो, अधिकारी वर्ग लोग हो, और बहुत सारे मैं बोलना चाहता हूं 2023 से 2024 से 25 से 26 से ये अधिकारी इधर बैठा है BNRF के माध्यम से और रिसर्च फेलोशिप के लिए उनको प्रोवाइड करना चाहिए था फंड, वो नहीं करते हुए उन्होंने गलत काम करते हुए उसका बात अभी वो आपने सुना होगा, ये ताई बोल रहे हैं उनके घर से अभी वो बाहर है और परिवार में डिस्टर्बेंस है, बच्चों को पालन पोषण का इश्यू है, खुद का घर में क्या क्या बनाया उन्होंने अभी तक बनाया वो सब उन्होंने गिरवी रखा है. अभी क्या आप माने कि उसका अमेरिका और इसराइल और ईरान के युद्ध के बाद में सोने का प्रॉपर्टी पैसे का कितना माहौल में पड़ाव हो गया, वो दीदी को मालूम नहीं था. उन्होंने कम पैसे में वो पैसे उसको जबरदस्ती वो बेचना पड़ा. पैसा क्यों बेचना पड़ा? उनके जीवन शैली सुधारने के लिए, उनके घर का बात रखने के लिए, उनको डॉक्टरेट मिलने के लिए उन्होंने ये बात रखी. आप लोगों के सामने रो रहा है. मैं ये माध्यम से बोलना चाहता हूँ महाराष्ट्र के सरकार से, महाराष्ट्र के मुख्यमंत्री से, महाराष्ट्र के दोनों उप मुख्यमंत्री से और महाराष्ट्र के समाज कल्याण विभाग के मंत्री और सेक्रेटरी और बाल्टी के महासंचालक, समाज कल्याण के आयुक्त, ये सब मिलकर, क्योंकि उन्होंने एक लेटर लिखा है अभी के बाल्टी के महासंचालिका इधर प्रभारी महासंचालिका आदरणीय दीपा मुंडे मैडम द्वारा सेक्रेटरी को लेटर लिखा है, शासन को लेटर लिखा है कि उन्होंने कहा क्या क्या प्रॉब्लम हो गया, 2023 में क्या इशू था, 2024 में क्या है, उसमें सरसकट में सारथी के, महाज्योति के, सारथी के लोगों को उन्होंने किया. क्योंकि डॉक्टर बाबा साहब, मैं ये बात कर रहा हूँ कि अम्बेडकर एक्टिविस्ट के नाते मुझे ये बात आते हैं, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानव जाति में मनुवादी लोगों ने कितना तकलीफ दिया, उससे भी ज्यादा तकलीफ आज के सिस्टम में बैठा है महाराष्ट्र सरकार द्वारा. ये भारतीय के डायरेक्टरों, महासंचालकों, उन लोगों ने, क्योंकि ये बच्चे के ऊपर, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उनको बोला है, उनके आदेश पालन कर रहे हैं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया आदेश को पालन करते हुए उन लोगों ने रिसर्च कर रहे हैं, उन लोगों ने पढ़ाई कर रहे हैं, उनके समाज के प्रबोधन के काम कर रहे हैं. उसके विरोध में ये भारतीय समाज कल्याण महाराष्ट्र सरकार है. मैं एक ये बात सामने रखते हुए बोलना चाहता हूँ, आप IAS शिक्षी इधर अधिकार वर्ग के बैठे आप लोगों को मालूम दीपा मैडम आपको मालूम है, एक पढ़ाई ग्रेजुएशन होने के बाद, PG करने के बाद
आप नेट और सेट एग्जाम करने के बाद आप पीएचडी करने के लिए एमफिल करने के लिए आप जाते टाइम क्या क्या तकलीफ होती है, क्या क्या पेपर बनाना पड़ते हैं, रिसर्च पेपर के लिए, जेरोक्स के लिए पैसा कितना लगता है, और माँ बाप कष्ट करेंगे उसका शेतकरी वर्ग के लोग उसके आपको माने देख रहा हूँ विदर्भा से, गढ़चिरौली से आए, नांदेड़ से, मराठवाड़ा से, मुंबई से और पालघर से, ऐसे तमाम लोग इधर आज शामिल है। उधर आप माने विदर्भा का शेतकरी लोगों का हालत क्या है, ये सब बात की आत्महत्या बहुत बड़े पैमाने में, ये सब लोग के अब ऐसा लग रहा है भारतीय द्वारा, समाज कल्याण विभाग द्वारा, समाज कल्याण के अधिकारी सब मिलकर हमारा ये 1300-1400 बेनिफिशियरी रिसर्च फेलो को आत्महत्या करने का नौबत ला रहे हैं ऐसा, क्योंकि उनका हस्बैंड एंड वाइफ का प्रॉब्लम आ रहे, बच्चों को नहीं कुछ मिल रहे नहीं है, बहुत सारे समस्या है। ये समस्या लेके आपके सामने रहने बाद भी आप उधर भेदभाव कर रहे हैं, सारथी का पैसा आप दे रहे हैं, सारथी का पैसा आप दे रहे हैं, महाजनी का पैसा दे रहे हैं, तो बाबा साहब का नाम का भारती के रिसर्च करने वाला लोगों को पैसा देने के लिए टाला टाल क्यों करता है। सामाजिक कार्यकर्ता, अंबेडकर मूवमेंट के कार्यकर्ता, छत्रपति शिवशाहू फुले, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर अन्नाभाऊ साठे के ये कार्यकर्ता नाते मैं सभी अधिकारियों से भारत टीका समाज कल्याण सा स्पेशली जीवा आदरणीय सम्माननीय रेस्पेक्टेड आईएएस ऑफिसर समाज कल्याण के कमिश्नर और ये भारत के महासंचालक नाते आपने प्रभारी पद आप संभाल रहे, आपसे विनती है मैडम आप इन लोगों से बैठिए, आपका अधिकारी लोगों से बाद में 2-3 दिन से मैं अधिकारी लोगों से बात करने के बाद उन्होंने लेटर लिखा, आपका लेटर लेके बहुत खुश हो गए, आपने ये रखा, लेकिन आज के बाद भी उसके बाद भी कुछ बात नहीं, ये पॉलिसी मैटर है, सरकार के मैटर है, आप मुख्यमंत्री के सामने बात रखे, सेक्रेटरी को काम में लगाइए, सेक्रेटरी को इधर आने का, पब्लिक बच्चों से बात करने के बात रखिए, आप सब मिलकर इमीडिएट ये रिसर्च फेलोस का बात को क्लियर करेंगे और उनको खुशी देंगे, उनके बात आत्महत्या कि उनके घर का डिस्टर्बेंस कि आत्महत्या का बात नहीं आएंगे, उसका रिस्पॉन्सिबिलिटी आप नहीं आएंगे, ऐसा आप करेंगे, ऐसा अपेक्षा रखता हूं। ये रिसर्च फेलोज के लिए तमाम एरिया से बच्चे लोग आ रहे, धूप का टाइम पर गरीबी, उनके खाने पीने को चलने को सब रास्ते में पड़ा है, ऐसे व्यक्तियों का लोगों का आप सम्मान करेंगे, ऐसा अपेक्षा रखता हूं। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। थैंक यू।